नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 6वी क्लास 6चं जे काही सायन्स आहे त्या सायन्सचा सेकंड नंबरचा जो चॅप्टर आहे लिव्हिंग वर्ल्ड, सजीवसृष्टी, याबद्दल आपण हे चॅप्टर पाहूया. तर यामध्ये तुम्ही जर पाहिलं व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही हे जे चित्र दिसून आलं तुम्हाला त्याच्यामध्ये पेज नंबर 9वर पेज नंबर 9वर हे चॅप्टर नंबर 2चं जे काही दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, चित्रातील जे विविध घटकाची यादी करून ते सजीव आहे की निर्जीव ते ठरवायचं आहे. लिस्ट द लिव्हिंग थिंग इन द पिक्चर, से वेदर दे आर लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग थिंग. म्हणजे सजीव आणि निर्जीव आहेत ते पाहायला सांगितलेलं आहे. हे जे पिक्चर दिलेलं आहे त्या पिक्चरमध्ये आता तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की खूप जर सजीव कोणते आहेत तर निर्जीव कोणते आहेत तुम्ही पहा. जे सजीव आहेत तुम्हाला माहीत आहे, तुम्ही आता वेगवेगळे नावं सांगसाल, जसं मी तर इथं याच्यामध्ये ते सांगणारच आहे, पण तुम्ही पण हे चित्र पाहून सांगायचं आहे. जसं तिथं मुलगा दिसतो, मला कुत्रा दिसून आलेला आहे, ती मुलगी आहे, कोंबडी आहे, कोंबडीची पिल्लं आहे, झाडं आहे, आणखी पाखरं दिसून आले आपल्याला, झाडं झुडपं दिसूनच राहिलेले आहेत. तर हे सर्व सजीव दिसतात, बरोबर आहे. आणि आणखी काही असू शकतात. आणखी तुम्ही जर समजा जर व्यवस्थित आणखी निरीक्षण केलं तर आणि सोबत निर्जीव वस्तू भरपूर आहेत. आणखी तिथे जसं बॉल आहे, आणखी ते पतंग आहे, पतंगीचे जे काही दोर असेल ते, आणखी बॉक्स आहे तिथे, आणि हे जेवढ्या सर्व वस्तू आहेत तेच घराच्या आतमधल्या सर्व छोट्या मोठ्या गोष्टी, त्या सर्व लिस्ट तुम्ही बनवायचं आहे. त्याचे बाहेर ते जे काही बकेट आहे हे सर्व हे निर्जीव आहेत. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये तुम्ही माझ्यापेक्षा जास्त त्याची यादी करसाल, सजीव आणि निर्जीव म्हणजेच लिव्हिंग थिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग. आता ॲक्च्युअलमध्ये हे आपलं पहिले याच्या अगोदर 3री 4थी 5वीमध्ये झालेलं आहे, 3rd 4th आणि 5thमध्ये झालेलं आहे. तरीही आपण थोडंसं रिकॉल करण्याच्या हिशोबाने म्हणून झालेलं आहे. याच्यामध्ये 2 शब्द लक्षात घ्यायचं आहे, एक लिव्हिंग थिंग, दुसरं नॉन लिव्हिंग थिंग. म्हणजे लिव्हिंग थिंग म्हणजे सजीव, नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे निर्जीव, बरोबर आहे. तर आता इथे आपल्याला यावर असं विचारलेलं आहे की पुढे आपल्याला ॲक्च्युअलमध्ये सजीवाची लक्षणं म्हणजेच काय कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग शिकणार आहोत. पण ॲक्च्युअलमध्ये आपल्याला लिव्हिंग थिंग म्हणजे सजीव कशाला म्हणतात हे पहिले पाहायचं आहे. एकदम सोप्यात सोपी डेफिनेशन अशी आहे की जे काही लिव्हिंग थिंग आहे त्याला काय पाहिजे, एअर पाहिजे, वॉटर पाहिजे आणि फूड पाहिजे. ज्याला हवा, अन्न आणि पाणी, ज्याला हवा, पाणी आणि अन्न याची ज्याला गरज असते त्याला सजीव म्हणतात, बरोबर आहे. म्हणजे एअर, वॉटर अँड फूड याची ज्याला गरज असते, नीड असते, त्याला काय म्हणतात, लिव्हिंग थिंग म्हणतात. आणि याच्या बिलकुल उलट असेल काय, एअर, वॉटर अँड फूड याची ज्याला गरज नसते त्याला काय करतात, नॉन लिव्हिंग थिंग. म्हणजे हवा, पाणी आणि अन्न याची ज्याला गरज नसेल त्याला निर्जीव म्हणतात. सोपं आहे, पण तरीही एकदम वेगवेगळ्या पद्धतीनं इथे आणखी काही डेफिनेशन मी पाहिल्या तर याच्यामध्ये आणखी काही दिसतात. जसं ऑल लिव्हिंग थिंग ब्रीथ करतात, ईट, ग्रो, मूव, रिप्रोड्यूस अँड हॅव सेन्स. म्हणजे प्रत्येक सजीव हे काय करते, श्वास घेते, ईट म्हणजे अन्न, ते जेवण करते म्हणजे खातात वेगवेगळ्या पद्धती, सर्व प्रकारचे वेगवेगळे प्राणी, जसं झाडं असतील किंवा तर ते त्यांच्या पद्धतीने तुम्हाला माहिती आहे झाडं कशी खातील, तर ते असं नाही, तर ते त्या स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करतात. फोटोसिंथेसिस जी प्रक्रिया आहे म्हणजे ज्याला आपण प्रकाश संश्लेषण ही क्रिया आहे ते पाहिलेलं आहे तुम्हाला. जे अन्न निर्मिती झाडं कशा पद्धतीने करतात, तसं मानव आपापले स्वतः तो वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या झाडापासून किंवा वेगळ्या शेती करून वेगवेगळ्या प्राण्यांपासून तो अन्न मिळवतो, बरोबर आहे. तसंच आणखी सर्व प्रकारचे जे काही प्राणी आहेत ते त्यांच्या पद्धतीनं त्यांना अन्न लागतच असते. मग ते त्यांची वाढ पण होते, ग्रो, मूव ते चालू शकतात, हे होऊ शकतात, रिप्रोड्यूस करतात, नवीन त्यांचं जे काही त्यांच्यासारखंच नवीन जे काही असेल ते तयार करतात. अँड हॅव सेन्स, त्याला सेन्स पण असते. ह्या सर्व गोष्टी लिव्हिंग थिंग्समध्ये असतात. आणि सेम याच्या विरोधात नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे डू नॉट ईट, ग्रो, ब्रीथ, मूव अँड रिप्रोड्यूस, दे डू नॉट हॅव सेन्स. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये ही याला लाईफ असते ॲक्च्युअलमध्ये त्याला. तर हे सर्व काही बऱ्याच गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये आणखी म्हणजे आपण जर पाहिलं तर येतात त्याच्यामध्ये लाईफ, लिव्हिंग थिंग्स करेक्टिव्हली द ऑकेन्स आर द टेमिंग विथ लाईफ. म्हणजे वेगवेगळ्या आणखी डेफिनेशन आपण खूप साऱ्या पाहू शकतो. लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे थिंग विच कॅन ग्रो, मूव, ब्रीथ अँड रिप्रोड्यूस आर कॉल्ड लिव्हिंग थिंग. आणि लिव्हिंग थिंग कॅन ऑल्सो फील इमोशन लाईक द अँगर, फिअर अँड हॅपीनेस आफ्टर ग्रोईंग अँड लिव्हिंग
फॉर अ लॉंग टाईम. लिव्हिंग थिंग्स अल्टिमेटली डाय. एक्झाम्पल ऑफ लिव्हिंग थिंग आर ह्युमन बिंग, ॲनिमल अँड प्लांट. हे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येतात आणि आपण पुढे हे सर्व पाहणारच आहोत. पण हे तुम्ही पहिले हे चित्राची जे काही आहे, जे चित्र पाहिलं याच्यामध्ये तुम्हाला लिव्हिंग थिंगची एक लिस्ट बनवायची आहे आणि नॉन लिव्हिंग थिंगची एक लिस्ट बनवायची आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला लिव्हिंग थिंगमध्ये सजीव कोणते कोणते आहेत ते लिहायचं आहे आणि दुसरी लिस्टमध्ये काय लिहायचं, नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे निर्जीव कोणते कोणते आहेत ते लिहायचं आहे. लक्षात आलं असेल, तुम्हाला समजत असेल. अतिशय सोपं आहे आणि सजीव तुम्हाला समजतेच ना आणि निर्जीव तुम्हाला समजते, बरोबर आहे. ही कन्सेप्ट लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. एवढं जरी लक्षात आलं तरी या चित्राचं जे काही स्टार्ट आहे, सुरुवात आहे, म्हणजे हे जे चॅप्टर आहे सजीवसृष्टी म्हणजेच द लिव्हिंग वर्ल्ड, याचं आपल्याला नेमकं पुढे काय शिकायचं आहे, नेमकी जी कॅरेक्टरिस्टिक आहे म्हणजे ज्याची लक्षणं आहेत, सजीवाची लक्षणे आणि निर्जीवाची लक्षणे ज्या त्याच्यासोबत येतेच, ते ऑलरेडी येतेच, ते समजायला लागते. जर तुम्ही पहिले तुम्हाला लिव्हिंग थिंग समजलं की नॉन लिव्हिंग तुम्हाला लक्षात यायला सुरुवात होऊन जाते. हे क्लिअर करा पहिले की सजीव कशाला म्हणतात. लक्षात आलं का तुम्हाला? म्हणजे ज्याला हवा, पाणी आणि अन्न याची ज्याला गरज असते त्याला काय म्हणतात, सजीव, बरोबर आहे. ज्याला हवा, पाणी आणि अन्न याची ज्याला गरज नसते त्याला काय म्हणतात, निर्जीव म्हणतात, बरोबर आहे. एकदम सोपं आहे आणि व्यवस्थितपणे तुम्हाला ते समजेल. आणि हे पहा, आपल्या या पृथ्वी तलावर फक्त म्हणजे आत्ता सध्या तरी जसं शोध लागलेला आहे, पूर्ण जे काही आपण जेवढं पाहून आलो, आपली जी सूर्यमाला आहे, तिसऱ्या नंबरचा जो आपला जो ग्रह आहे, हे जे पृथ्वी, यावर सजीवसृष्टी निर्माण झालेली आहे आणि तसं पोषक वातावरण आहे आणि त्यामुळे इथे सर्व गोष्टी त्याला जे काही पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे आणि वेगवेगळ्या प्रकारचे वायू ते लागतात त्या गोष्टीला, तर ते सर्व तुम्ही याच्या अगोदरच्या याच्यात पाहिलेलं आहे. तरी मग पाणी पण लागते, म्हणजे पाणी H2O आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी आहेत समजा जे, तर त्या सर्व गोष्टी त्याला लागतात. आणि इथे या पृथ्वीवर या ज्या गोष्टी त्या सजीवाला पोषक आणि ज्या व्यवस्थित तिथे वातावरण असेल अशा पद्धतीचं असल्यामुळे इथे सर्व लाईफ अशा पद्धतीनं व्यवस्थित डेव्हलप झालेली आहे आणि याला खूप मोठा इतिहास आहे. याचं जे काही जर तुम्ही सायंटिफिकली याचं जर रिसर्च आणखी केलेलं आहे ते वाचलं आणि पुढे चालून तुम्हाला याच्याबद्दल तुम्ही क्युरियस असाल तर खूप सारे तुम्ही पुस्तकं वाचा, म्हणजे तुम्हाला नेमकं परफेक्टली समजेल की सजीव ज्या पद्धतीनं कसं निर्माण झालं, सजीवाची नेमकी निर्मिती कशी झाली. हे पहिलं स्टार्टला जो पहिला सजीव निर्माण कसा झाला असेल, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये त्याच्यामध्ये जे काही पेशी असेल, म्हणजे एक पेशीय सजीव, नंतर म्हणजे आणि खूप साऱ्या पेशीचे सजीव असं जसं आपण आहोत, हत्ती आहे, असे मोठे मोठे जे काही सजीव आहेत ते कसे निर्माण झाले. पहिला फक्त एक पेशीचा सजीव निर्माण झाला होता, जसं अमिबा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे. तुम्हाला ते डिटेलमध्ये आणखी पुढे आहेच असं, पण रिअलमध्ये नेमकं हे कशात झालं, पाण्यामध्ये झालं की हवेमध्ये झालं की कसं, याच्यावर असं काय झालं होतं, पृथ्वीवर अशा कोणत्या घटना घडल्या, हे सर्व तुम्हाला समजून घ्यायचं आहे. निव्वळ फक्त ते चित्र पाहिलं आणि आपण हे केलं, हे तर फक्त स्टार्ट आहे. ॲक्च्युअलमध्ये सजीवसृष्टी विचार खूप मोठा आहे. या चॅप्टरला नाव जे दिलेलं आहे लिव्हिंग वर्ल्ड, लक्षात घ्या. लिव्हिंग वर्ल्ड, सजीवसृष्टी कशा पद्धतीनं डेव्हलप झालेली आहे, याच्या मागचं जे की स्टार्ट आणि याचा आणखी एंड कशा पद्धतीने होणार आहे, यावर खूप सारा रिसर्च सुरू आहे आणि खूप मोठं डेव्हलपमेंट सायंटिस्ट याचं अभ्यास करतात. तुम्हाला माहीत असेल की प्रत्येक गोष्टीचं विचार केलं आणि ते समजून घेतलं तर त्याचं नेमकं आपलं या चित्रामध्ये तुम्हाला हे चित्राबद्दल जी काही माहिती आहे लिव्हिंग थिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग तुम्हाला समजलं असेल असं आहे, लक्षात येते. आता पहिले सुरुवात जर केलं तर पहिला पॉईंट आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग, म्हणजे आपल्याला या पाठामध्ये सजीवाची लक्षणं म्हणजे त्याची कॅरेक्टरिस्टिक काय आहे, नेमकं सजीव कशाला म्हणतात ते पाहायचं आहे. आपल्याला इथे काय दिलेलं आहे, देअर आर मेनी काइंड्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल अराउंड अस, म्हणजे आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आढळतात. लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला खूप सारे प्लांट्स आणि ॲनिमल्स लक्षात घ्या. प्लांट्स म्हणजे झाडं झुडपं आहेत, वेगवेगळे छोटे आणि मोठे, म्हणजे गवतापासून तर झुडपापासून तर मोठमोठे जे काही झाडं आहेत सर्व झाडं, म्हणजे प्लांटमध्ये सर्व काही गोष्टी येतात, त्या सर्व प्लांट आणि ॲनिमल म्हणजे सर्व प्राणी, म्हणजे आपणही प्राण्यामध्येच येतो. हे सर्व प्राणी जे काही असेल, जलचर, थलचर, भूचर, हे सर्व जे काही असेल ते सर्व प्राणी याच्यामध्ये येतात. म्हणजेच देअर आर मेनी काइंड ऑफ प्लांट अँड ॲनिमल अराउंड अस, आपल्या आजूबाजूला सर्व प्रकारचे हे सर्व सभोवताली अनेक प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आढळतात, बरोबर आहे. आता दे शो सम सिमिलॅरिटीज अँड सम डिफरन्सेस, आणि लक्षात घ्यायचं आहे की काही याच्यामध्ये म्हणजे
काही याच्यामध्ये काय दिसेल, साम्यता दिसेल, काही त्याच्यामध्ये फरक पण दिसेल, म्हणजे सारखंचपणा दिसतो, काही याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये अलगपणा दिसेल. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये त्यामध्ये काही बाबतीत साम्य दिसेल तर काही बाबतीत भेद दिसून येतो. म्हणजेच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की जे सजीव आहेत ते सजीव कशा पद्धतीचे राहतात, निर्जीव कसे राहतात. आणि बरं जरी सजीव जर असले तर सजीवामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी, वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. म्हणजे आपण जसं खातो तसं झाडं त्या पद्धतीने खातात का, त्यांना कसं अन्न निर्मिती होते. आणि जसं आपण जसं एक प्राण्यामध्ये पण वेगवेगळ्या गोष्टी सापडतात. असेल कुत्रा असेल, गाढव असेल, घोडा असेल किंवा हत्ती असेल, साप असेल, उंदीर असेल किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, त्यांचं काही जे काही गोष्टी आहेत ते आपल्यासारखे आहेत का, ते आपल्यासारखे विचार करतात का, ते वेगवेगळ्या गोष्टी त्या निर्माण करतात का. जसं चिमणी आहे, कावळा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही म्हणजे आहेत आकाशामध्ये उडणारे जे प्राणी आहे, पक्षी आहेत, सोबत तुम्ही पाण्यामध्ये जे काही असेल, मगर आहे, मासोळी आहे, खूप सारे कासव बिसव, खूप सारे प्राणी याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये खूप सारा डिफरन्स बिटवीन आहे. सजीवामध्ये पण खूप साऱ्या साम्यता पण आहे आणि डिफरन्सेस पण आहे. तर ती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर येट विथ द हेल्प ऑफ सर्टन फीचर वी कॅन टेल दॅट दे आर ऑल लिव्हिंग थिंग. म्हणजेच काय लक्षात घ्यायचं आहे की तरी हे सर्व सजीव आहेत हे आपण काही ठराविक वैशिष्ट्याच्या आधारे ओळखतो. तरीही म्हणजे हे सजीव कसं आहे हे आपण पाहिलेलंच आहे. जसं त्याला हवा, अन्न आणि पाणी याची गरज लागते. पण आणखी काही नेमक्या काही गोष्टी आहेत की त्या महत्त्वाच्या आहेत की त्या सर्वांमध्ये सारख्याच आढळतात. तर त्या अशा कोणत्या आहेत की ज्या सर्टन फीचर्स आहेत, वी कॅन टेल दॅट दे आर ऑल लिव्हिंग थिंग. म्हणून आपण त्याला सजीव असं म्हणतो, लिव्हिंग थिंग्स म्हणतो. बरोबर आहे. दिस फीचर आर नॉट सीन इन द नॉन लिव्हिंग थिंग. आणि हे जे सजीवांमध्ये जे दिसते, लिव्हिंग थिंगमध्ये जे दिसते ते नॉन लिव्हिंग थिंगमध्ये दिसत नाही. सिंपल गोष्ट आहे की जे सजीवामध्ये दिसते ते निर्जीवामध्ये दिसणार नाही आहे. आणि सच फीचर्स आर सेड टू बी कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग. म्हणून हे निर्जीवामध्ये ही वैशिष्ट्ये दिसून येत नाही. म्हणजे म्हणून काय करू, सजीवाची ही लक्षणे आहेत. म्हणून आपण त्याला म्हणूया की हे लिव्हिंग थिंगची काय आहे, कॅरेक्टरिस्टिक आहे, सजीवाची लक्षणे आहेत. आणि हे पूर्णपणे तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण आता जसं पहिला पॉईंट क्लिअर केला, लिव्हिंग थिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग, आणि त्यानंतर आपण हे चित्रामध्ये पण ते समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सुरुवात ज्या चॅप्टरची आहे त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग म्हणजे सजीवाची लक्षणे, म्हणजे त्याच्यामध्ये सजीवाची लक्षणे का आहेत, नेमकं सजीवाची लक्षणामध्ये आपण काय असायला पाहिजे ते पाहून राहिलो. निर्जीवामध्ये ते आढळतात का आणि सजीवामध्ये असे कोणते आहेत ते पाहायचं आहे. तर आपण खूप सारं त्याच्यामध्ये साम्यता पण पाहतो, डिफरन्स बिटवीन पण पाहतो. तर हे सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर करायचं आहे. तर पुढे आपण हे सर्व क्लिअर करून घेणारच आहोत. पेज नंबर 9 आपलं सुरू आहे. तर हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आणखी पुन्हा डिटेल पुढच्या पाठात जे हे पाठ जे चालू आहे त्या पाठाचं जे काही पुढचा पार्ट आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मी सांगणारच आहे. हा पहिला पार्ट होता. आपण थोडक्यात याचं जे स्टार्ट आहे या चित्राच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, लिव्हिंग थिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग या चॅप्टरमध्ये. आणि पुढे आपण याला थोडं पुढच्या पार्टमध्ये आणखी पुढचं काही जे असेल ते पाहण्याचा प्रयत्न करूया. तर तुम्हाला हे समजत जाईल आणि तुमचं क्लिअर होत जाईल. आलं का लक्षात? समजलं असेल असं मी गृहीत धरतो. आणि जे काही आपलं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला तर खाली कॉमेंट्स पण करायचे आहे की समजलं की नाही समजलं ते. आणि काही प्रश्न असेल तर मला ते विचारा, म्हणजे मला पुढच्या याच्यामध्ये मला ते त्याच्यावर काय करता येईल, डिटेल आणखी माहिती देता येईल तुम्हाला. बरोबर आहे? लक्षात आलं असेल असं मी गृहीत धरतो. तर ठीक आहे, पुढचा पार्ट आणखी आहेच समोर, तो घेणारच आहे.